वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा यशस्वी ब्लॉगर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद, कारण आपल्या यशस्वी ब्लॉगर या मराठी यूट्यूब चॅनलने नुकताच 5,500चा सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे आणि या सगळ्याचं श्रेय म्हणजे तुम्हाला जातं, तुमच्या खूप साऱ्या असलेल्या सपोर्टला जातं. सो पुन्हा एकदा धन्यवाद आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते. माझं नाव यशस्वी पाटकर आणि मी प्रत्येक वेळेला तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला खूप सुंदर अशी प्रोडक्ट विषयी म्हणा, एक्झिबिशन विषयी म्हणा, ट्रॅव्हल विषयी सुद्धा म्हणा, खूप छान अशी इन्फॉर्मेशन्स मिळत असते. सध्या माझे ट्रॅव्हलचे व्हिडिओ सुद्धा खूप छान प्रकारे गाजतात, त्यांनाही तुमचा खूप सुंदर असा सपोर्ट मिळतोय. मला प्लीज ऑल्सो कमेंट बॉक्समध्ये पण सांगा की तुम्हाला अजून ट्रॅव्हलच्या कुठल्या कुठल्या डेस्टिनेशनचे व्हिडिओ तुम्हाला जर मी केले तर ते तुम्हाला बघायला आवडतील. सध्या माझा कसा ट्रॅव्हलचा महिना खूप चालू आहे, म्हणजे जसं की नोव्हेंबरपासून ते मार्च एप्रिलपर्यंत मी प्रचंड ट्रॅव्हल करत असते बाहेर, त्याच्यामुळे थोडा जरा व्हिडिओ यायला उशीर होत असतो, पण शक्य होईल तितकं मी तुमच्यापर्यंत खूप छान छान असे माझ्या चॅनलच्या मार्फत व्हिडिओ देण्याचा पुन्हा एकदा नक्कीच प्रयत्न करेन. येस, आजचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा खूप स्पेशल आहे. तुम्हाला फ्रेंड्स आठवतं मागच्या वेळेला मी एक छान अशी झूक बॅगची ॲड केली होती, म्हणजे बेसिकली तुम्हाला मी खूप छान अशी बॅग आफ्रिकन आर्ट हँडबॅग अशी दाखवली होती. हा जो व्हिडिओ होता हा सुद्धा व्हिडिओ प्रचंड म्हणजे छानपैकी असा व्हायरल झाला होता आणि खूप साऱ्या जणांनी त्याच्यातनं शॉपिंग पण केली होती, कारण की मी कुपन कोड खाली डिस्प्ले केला होता. त्या कुपन कोडचा यूज करून खूप साऱ्या जणांनी झूकच्या वेबसाईटला जाऊन माझा जो कुपन कोड आहे तो टाकून बॅग परचेस केली होती. त्यालाही मला पुष्कळ अशा सुंदर अशा कमेंट्स पण आल्या होत्या की छान बॅग आहे. तर यावेळेला मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी झूकची ऑफिस स्टेटमेंट बॅग आणलेली आहे आणि म्हणजे यू विल वंडर की तुम्हाला खरंच खूप आश्चर्य वाटेल की यावेळची जी बॅग आहे ती सगळ्यांसाठी. म्हणजे हे बघा, आता नुकताच आपला फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन डे येतोय, तर व्हॅलेंटाईन डे म्हणतात की प्रियकर आणि प्रेयसीसाठी असतं, पण मला असं वाटतं की तो प्रेमाचा दिवस असल्यामुळे तुम्ही तुमच्या प्रियजनांना खूप सुंदर असे गिफ्ट देऊ शकता. जसं की आईला तुम्ही गिफ्ट देऊ शकता. माझे बरेचसे मेल सबस्क्रायबर पण आहेत, तर तुम्ही तुमच्या बायकोला गिफ्ट द्या, तुमच्या आईला गिफ्ट द्या. स्वतःसाठी सुद्धा तुम्ही छान अशी व्हॅलेंटाईन डेला खरेदी करू शकता. कशाला दुसऱ्याने गिफ्ट द्यायचं, आपण आपल्यासाठी सुद्धा आपलाच व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करू शकतो. सो त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सुंदर असं पुन्हा एकदा गिफ्ट ऑप्शन म्हणून पण आणलेलं आहे. तर आपण आता बॅगचे छानपैकी डिटेल्स पाहूया. सो ही जी बॅग आहे ती आहे ऑफिस स्टेटमेंट बॅग. बेसिकली म्हणायला गेलं तर झूक बॅगची नेहमी अशी एक स्पेशालिटी असते की त्या 100% पीटा अप्रूव्ड बॅग असतात, पेटा अप्रूव्ड बॅग असतात आणि एक तर विगन बॅग असतात, म्हणजे लेदर ज्या बॅग्स असतात त्या एक असतात. देन तुम्हाला अजून काही गोष्टी मी सांगते. तो प्राऊडली इंडियन आहे, हँडक्राफ्टेड ही बॅग आहे, 100% पीटा अप्रूव्ड आहे, म्हणजे लेदरची बॅग आहे, 100% व्हीगन बॅग आहे आणि क्रुएल्टी फ्री. सो अशा हे बॅग्स आहे. आता आपण जस्ट बघूया की ही बॅग मध्ये काय काय म्हणजे व्यवस्थित सगळं राहू शकतो. ऑफकोर्स याला ऑफिस स्टेटमेंट बॅग पण म्हणतात, पण तुम्ही जर वन डेचं ट्रॅव्हल करायला गेलात ना तर ही बॅग खरोखर एक एक्सलंट ऑप्शन आहे, कारण ही बॅगची साईजच बघायला तर बघा केवढी तरी अशी मोठी आहे. सो आपण आता जरा बॅग मस्तपैकी पाहूया काय काय डिटेल्स आहेत, किती वस्तू याच्यामध्ये राहू शकतात आणि एवढ्या वस्तू राहिल्यानंतर सुद्धा ती बॅग किती अशी कॅरी करायला किती इझी टू कॅरी आहे आणि हलकी आहे. सो बेसिकली या बॅगेला म्हणतात कोविन ब्लू ऑफिस स्टेटमेंट बॅग म्हणून आहे. प्राइस जशी 1999 आहे आणि माझा कोड यूज केल्यावर तुम्हाला अगेन त्याच्यावरती 10% डिस्काउंट पण मिळणार आहे. सो तुम्हाला जायचं www.zouk.co.in या वेबसाईटवरती. आता बघूया. सो हे बघा, तुम्हाला मी इन्सर्ट करून दाखवते. हे बघा, एवढी मोठी बॅग आहे. या बॅगमध्ये काय काय राहू शकतं. सो सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते की माझा हा लॅपटॉप आहे, तो बेसिकली खूप मोठा आहे. तुमच्याकडे टॅब असेल किंवा तुमचं स्लिमचं काही लॅपटॉप असेल तर तोही ह्याच्यामध्ये राहू शकतो. हे बघा, हे बघा. सो ह्याच्यात मी आता तुम्हाला लॅपटॉप दाखवलाय ठेवून. सो एक लॅपटॉप राहिला, देन त्याची पाण्याची त्याच्यात बॉटल्स राहू शकते. 1 सेकंड. ओके. देन आपला मेकअपचा किट असतो तो पण ह्याच्यात व्यवस्थित असा राहू शकतो. अगेन आपला डबा आहे हा वाला, जेवणाचा आपण ऑफिसला कॅरी करतो डबा, तो व्यवस्थित राहू शकतो. देन आपले कोंब आणि आहेत. त्याच्यानंतर आपलं हे
सनग्लासेस म्हणजे गॉगल्स आपले आहेत ते राहू शकतात. देन आपला चार्जर व्यवस्थित राहू शकतो ह्याच्यामध्ये. अगेन फेस वॉश आपला राहू शकतो. नंतर आपल्याकडे हँड्स फ्री म्हणून आहे ते एक व्यवस्थित आपण ठेवू शकतो. बॅग्स मध्ये ना पुष्कळ अशी जागा आहे. मोबाईल आपला छानपैकी राहू शकतो, कोंब राहू शकते, छत्री म्हणजे अम्ब्रेला आपण व्यवस्थित ह्याच्यात राहू शकतो. आणि ही बॅग आता मी छानपैकी व्यवस्थित अशी बंद करते. आणि हे बघा, तर ही आपली अशा प्रकारे बॅग मस्तपैकी रेडी झालेली आहे आणि खरोखर हलकी आहे. तुम्ही इझिली व्यवस्थित कॅरी करू शकता. अशा प्रकारची अशी कम्फर्टेबल अशी बॅग आहे. या बॅग मध्ये जर तुम्ही ओपन करायला गेलात, मी बाजूला छानपैकी अशी पिक्चर्स पण दिलेली आहेत या झूक बॅगची, सो तुम्हाला अजून डिटेल मध्ये कळेल. परत या बॅग मध्ये बघायला गेला तर या साईडला तुम्हाला अशी मस्त अशी चेन मिळते. चेन मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी आणि खूप जागा आहे, म्हणजे खूप म्हणाल तर कितीतरी प्रचंड जागा आहे. हे बघा, लॅपटॉप सुद्धा ठेवायला इथे असं सेपरेट असं आहे, सेक्शन आहे. देन छान आहे, म्हणजे इवन बॉटल साठी सुद्धा आहे. बघा, बॉटल सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये अशी व्यवस्थित ठेवू शकता अशी. बघा, अँड देन इथे पण आहे, इथे एक सेपरेट असं कंपार्टमेंट आहे बॅग साठी. सो तसं बघायला गेलं तर जवळजवळ 3 ते 4 बॅग्स मध्ये व्यवस्थित अशा कंपार्टमेंट्स आहेत. ओके, अगेन तुम्हाला दाखवते बॅगच्या बाहेरून, म्हणजे आपल्याला मोबाईलचं पटकन किंवा काही कॉइन पाऊच वगैरे कॅरी करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा अशी बॅगच्या बाहेरून अशी चेन आहे. आणि छान आहे, म्हणजे आरामात व्यवस्थित असं ऑफिससाठी कॅरी करू शकता ही. म्हणून त्याला ऑफिस स्टेटमेंट बॅग म्हणतात. पण मला असं वाटतं की वन डे साठी आपण कुठेतरी असं पिकनिकला जातो किंवा सॅटर्डे संडे साठी आपण असं म्हणतो की चला कुठेतरी पिकनिकला जाऊया, तर मी तुम्हाला सांगते त्याच्यासाठी आपण आपले क्लोथ्स पण ह्याच्यात व्यवस्थित असे 2 पेअर्सचे क्लोथ्स वगैरे व्यवस्थित ठेवू शकतो. हे बघा, खूप जागा आहे, म्हणजे एवढं सगळं ठेवल्यानंतर सुद्धा ती बॅग मी तुम्हाला दाखवते. खूप म्हणजे अजूनही या बॅग मध्ये पुष्कळ अशी जागा आहे. बघा, मी तर छानपैकी अशा बॅग मध्ये माझे मस्त असे कपडे ठेवले. देन अशी पुन्हा एकदा पाण्याची बॉटल, डबा, माझा मेकअपचा किट, छत्री, हे बघा पुष्कळ काय काय ठेवलं. म्हणजे एवढं सगळं ठेवल्यानंतर सुद्धा बॅग मध्ये खूप अशी जागा आहे. सो येस, दिस इज द बॅग. से तुम्हाला सगळं आता डिटेल्स मिळाल. तुम्हाला जायचंय कुठे, तुम्हाला जायचंय वेबसाईटवरती www.zook.co.in वर जायचंय. तिथे तुम्हाला कोविल ब्लू ऑफिस स्टेटमेंट बॅग असं टाईप करायचंय. तुमच्यासमोर ही बॅग येईलच. ऑफकोर्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पूर्णपणे वेबसाईटचा ऍड्रेस, बॅगचे डिटेल्स, कूपन कोड सगळं काही मेन्शन करणार आहे. तुम्हाला अजून छान इन्फॉर्मेशन मिळेल. शिवाय मी फोटोज पण मध्ये मध्ये दाखवते तुम्हाला की काय काय राहू शकतं त्या बॅगमध्ये. सो अशा प्रकारे डिटेलमध्ये तुम्ही मस्तपैकी बॅग, आणि मेन तर आपल्या चेन असतात, त्या चेन पण खूप छान आहेत झूक बॅगच्या. सो अशा प्रकारे आपली बॅग रिटेल झाली, म्हणजे आहे, रेडी झाली. आणि खाली दिलेला कूपन कोड पण प्लीज मेन्शन करा सो दॅट तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा मिळेल. सेकंड जे आपलं प्रोडक्ट आहे ते आहे कोल्हापुरी चप्पल. सो या चप्पलचं नाव आहे इट्स वादियार किला 1 टो कोल्हापुरी चप्पल असं आहे. लास्ट मी माझा झूकचा जो व्हिडिओ केला होता त्यावेळेला सुद्धा या चप्पलच्या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद दिला होता. म्हणजे खूप जणांनी माझ्या व्हिडिओचा ऍक्च्युली तो कुपन कोड पाहून खूप जणांनी शॉपिंग केली, कारण त्यांना छानपैकी त्याच्यामध्ये 10% डिस्काउंट पण मिळालं होतं. सो अगेन मी तुमच्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा ते चप्पल घेऊन आलेली आहे. सो दिस इज वादियार किला 1 टो कोल्हापुरी चप्पल आणि याची प्राइस आहे 1199. अगेन त्याच्यावर तुम्हाला 10% छानपैकी डिस्काउंट मिळणार आहे. पुन्हा एकदा सांगते, हे 100% पीटा अप्रूव्ड आहे, विगन असं प्रोडक्ट आहे, लेदरचा प्रोडक्ट आहे, हँडक्राफ्टेड प्रोडक्ट आहे आणि डिझाईन म्हणा तर अफलातून आहे. पुन्हा एकदा छानपैकी पिक्चर्स पण पाहून घ्या की 1 टो कोल्हापुरी चप्पलचं. आणि या सांगायचं झालं तर चप्पल्स या तुम्हाला 36 पासून ते 42 साईज पर्यंत सगळ्या प्रकारच्या साईज मध्ये या चप्पल्स प्लीज अवेलेबल आहे. वेबसाईट वरती गेला तर तुम्हाला ते साईजचा पूर्ण चार्ट्स पण दिलेला आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही क्लिक करू शकता आणि लगेच तुमची चप्पलची जे ऑर्डर पण तुम्ही या करू शकता. वाट कुठली न बघता हे दोन्ही प्रोडक्ट्स म्हणजे ऑफिस स्टेटमेंट बॅग्स आणि हे 1 टो कोल्हापुरी चप्पल असे दोन्ही प्रोडक्ट्स www.zook.co.in ला च्या वेबसाईटवरती जा. तिथे माझा जो खाली डिस्प्लेमध्ये आता कूपन कोड दिलेला आहे तो प्लीज टाईप करा आणि छानपैकी ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करा आणि आपल्या प्रियजनांना मस्तपैकी असं छानपैकी गिफ्ट देऊन खुश करा. सो येस फ्रेंड्स, आता या पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी जो आता येतोय तो आपला आहे कोकणातला व्हिडिओ आहे. मी एका सुंदर अशा मत्स्यालयाला कोकणामध्ये असलेला भेट दिलेली होती
सो येस, आपण आता त्या व्हिडिओला सुद्धा आता कंटिन्यू करूया. सो आपण आता कुठे आलोय? KSR ग्लोबल ॲक्वेरियम. ओके, KSR ग्लोबल ॲक्वेरियमला आलोय. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे ॲड्रेस कुठला आहे? फणस वडेगाव केसरी दाणवली. फणस वडेगाव केसरी दाणवली म्हणून आहे. इथे आलात की तुम्हाला तिकीट आहे. हा माझा भाऊ आहे, म्हणजे मामा बेसिकली मामा आहे. सो इथे आलात की तुम्हाला किट्स घ्यावं लागतं असं. बघू, दाखवा मला तिकीट, किती जण आहोत. ओके, कॅमेरा आहे म्हणा. ते बघा, हे असं 3 आणि 2 आम्ही टोटल 5 जण होतो. ॲडल्टचे 200 आणि 2 ॲडल्ट आणि 3 सिनियर सिटीजनचे प्राईस 50. सो 150 रुपये असं तिकीट आहे इथे. ठीक आहे, ठीक आहे. सो बेसिकली आम्ही ॲक्च्युली शोधत आलो आहे KSR, कारण की अजिबात गुगलला काही मॅप वगैरे काही नाही आहे. आणि शिवाय इथे रस्त्याचं बांधकाम पण चालू आहे. रस्ता पण काही व्यवस्थित नव्हता. सो गाडी अशी लिटरली असं हळू करत यावी लागली. मे बी इथे रस्त्याचं बांधकाम वगैरे चालू असेल म्हणून मग कदाचित रस्ता फार असा खडकाळ असा आहे. सो इन फ्युचर आम्ही अशी होप्स करतो की छानपैकी रस्ता होईल. सो अशा प्रकारे होप आता इथला रस्ता वगैरे जरा व्यवस्थित होईल आणि इथे छान असं ठिकाण असं मस्त बघायला मिळेल प्रत्येकाला, अशी आशा धरतो. आता सुरुवात करतो तुम्हाला इथे KSR म्युझियम दाखवायला. वा वा वा, सुंदर असं आहे. पण आता आतमध्ये पाहूया कसं जायचं. छानपैकी KSR म्युझियमची मी तुम्हाला अशी मस्त सफर घडवते. हे बघा, येस, वाव. आहेत वाव, मस्त ना. हा परिसर बघा, सध्या हे खूप आता शामरुग आहे. आईला शामरुग आहे. बदक विहार छान करतायत. वा, हे बघा, इकडे लहान मुलांना पण इतका खूप आनंद घेता येईल. मुलांना पण घेऊन या तुम्ही. जास्त करून शाळेच्या पिकनिक जर इकडे आल्या तर मुलांना खूप आनंद मिळेल. इकडे कलरचे पाणी वाहतंय छान. बघा, कलरचे मासे आहेत. इकडे तुम्ही जाऊन जवळून दाखवते मी तुम्हाला. कबूतर आहे तिकडे. इकडे ससे आहेत. मुलांना खूप आनंद मिळेल जे जर बघितलं तर. छान आहे बघ. छान ससे. इकडे कबुतरांचं आहे. इकडे कबूतर आहेत. हे त्यांचं. अरे हे कसले पक्षी आहेत? पक्षी आहेत. पक्षी छान आहे तिथे. अरे 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 अरे, घाबरू नका. छान बसले होते. किती आहेत कलरचे. किती छान साफसफाई पण चालली आहे यांची. म्हणजे साफ पण ठेवलं जातं इकडे खूप. सो फायनली आपण आता मत्स्यालयामध्ये एंट्रन्स करणार. बघूया आपण आता आतमध्ये. सुंदर असं मत्स्यालय आहे. वा वा वा.
चला मस्तपैकी आपण आता आलेलो आहोत ॲक्वेरियममध्ये. रंजक फॅक्ट्स हे जे काय आहेत ते जरा प्लीज बघून घ्या फ्रेंड्स. आणि ॲक्वेरियमविषयी मूलभूत माहिती, कोणत्या कोणत्या प्रकारच्या सूचना असतात त्या सूचनांचं प्लीज पालन करा.